नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उन्हाळा विशेष थंडगार असा मठ्ठा आणि थंडगार अशी मिक्स कोशिंबीरची रेसिपी। बनवायला अगदी सोपं आणि अगदी झटपट होतं, त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही देखील अशा पद्धतीने मठ्ठा आणि कोशिंबीर नक्की करून पहा। तर चला तर मग आता वेळ न घालवता सुरुवात करूया। तर मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर ताक घेतले। मध्यम आकाराचे 3 ते 4 ग्लास हे ताक आहे। तर मठ्ठा बनवण्यासाठी आपल्याला हलकंसं आंबटसर आणि थोडंसं दाटसरच ताक हवं आहे, तरच मठ्ठ्याची चव जी आहे ती खूप छान लागते। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक हिरवी मिरची घालू। तर मिरचीचे मी तुकडे करून घेतले छोटे छोटे। त्याचबरोबर एक अर्धा इंच आलं घालायचं आहे। मठ्ठा तयार करताना तुम्ही आलं जरूर वापरा, त्याने चव खूप छान लागते। त्याचबरोबर आत्ताच मी यामध्ये 1 चमचा साखर घालते आणि आता याचं आपण वाटण तयार करून घेऊया। साखर मी आत्ताच घालते कारण जेव्हा आपण ताक हलवू त्यावेळी वेळ नाही लागणार साखर विरघळण्यासाठी। तर इथे मी वाटण तयार करून घेतले। अगदी छोटा चमचाच हे वाटण आपलं तयार झाले। तर आता इकडे जे आपण ताक घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। ताक जर थोडंसं आंबट असेल जास्त तर मीठ थोडंसं जास्त लागू शकतं। त्याचबरोबर एक अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा इथे मी भाजलेली जिरेपूड घालते। जिरे हलकेसे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर त्याची पावडर बनवून घ्यायची। त्याचबरोबर आपण जी मिरची आणि आल्याची पेस्ट बनवून घेतलेली ती देखील यामध्ये घालू आणि आता आपण हे एकदा व्यवस्थित 1-2 मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आहे। तर याआधी आपण उन्हाळा स्पेशल भरपूर अशा रेसिपीज पाहिलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर इथे बघा मी व्यवस्थित एकदा हे मिक्स करून घेतलं आहे। छान असा हे दाटसर ताक आहे। तर आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कारण कुणाकुणाला ती तोंडामध्ये येते ताक पिताना, त्यामुळे ती आवडत नाही, त्यामुळे तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। तर आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं। तर हे जे ताक आहे तर तुम्ही तासभर जर फ्रीजमध्ये ठेवलं तर छान असं या मसाल्याचा अर्क जो आहे तो ताकामध्ये उतरतो आणि त्याची जी चव आहे ती खूपच अप्रतिम लागते। किंवा तुम्ही आत्ताच यामध्ये बर्फाचे जरी तुकडे घातले आणि पिण्यासाठी दिले तरी देखील चालेल। तर आता इथे आपलं हे थंडगार मठ्ठा किंवा मसाला ताक तयार आहे। हे आपण आता एका ग्लासमध्ये सर्व करूया। तर या पद्धतीने तुम्ही देखील असा थंडगार मठ्ठा नक्की करून पहा। बनवायला अगदी सोपा आणि अगदी झटपट बनतो आणि महत्त्वाचं म्हणजे घरी जे साहित्य आहे त्यापासूनच असा लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मठ्ठा मिळतो अगदी त्याच चवीचा हा मठ्ठा तयार होतो। तर इथे थंडगार मठ्ठा तर तयार आहे। तर आता आपण मिक्स कोशिंबीर कशी बनवायची हे देखील पाहूया। तर थंडगार कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी ताजं दही घेतले। दही आपल्याला हलकसर आंबट हवं आहे, जास्त देखील आंबट नाही घ्यायचं। त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला घालायचे 1 चमचा साखर। जेव्हा आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये कोशिंबीर खातो तेव्हा ती हलकीशी गोड असते, त्यामुळे चवीला देखील छान लागते, म्हणून मी ते 1 चमचा साखर घालते। त्याचबरोबर पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ देखील घालू। त्याचबरोबर एक अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड घालायची। जिरे हलकेसे भाजून घ्यायचे आणि त्याची पावडर तयार करून घ्यायची। तर आता आपण दही 1 ते 2 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याला अगदी मस्त असा क्रीमीपणा येतो। तर साखर देखील विरघळली जाते यामुळे। तर हे बघा इथे दही छान असं मी फेटून घेतलं आहे, अगदी जशी क्रीम असते त्याच पद्धतीने हे दही तयार झालं आहे। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 मध्यम आकाराचा कांदा, अगदी बारीक चिरलेला। तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही भाजी चिरण्याचा जो चॉपर असतो त्यामध्ये देखील बारीक करू शकता। त्याचबरोबर यामध्ये आपण घालूया 1 काकडी अगदी बारीक चिरलेली। त्याचबरोबर 1 मध्यम आकाराचा टोमॅटो देखील मी इथे बारीक करून घेतला आहे, तो देखील यामध्ये घालू।
तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गाजर देखील किसून घालू शकता किंवा जर पत्ताकोबी असेल तर तो देखील घातला तरी देखील आपली जी कोशिंबीर आहे ती चवीला अप्रतिम लागते। त्याचबरोबर अगदी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची। तर आता आपण हे अर्धा एक मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर एक 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवली तर मस्त अशी थंड होते आणि त्याची चव अजून छान लागते। तर या कोशिंबीरवरती तुम्ही मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देखील घालू शकता, त्यामुळे देखील त्याची चव खूप छान लागते। पण मला नाही आवडत म्हणून मी इथे फोडणी नाही घालत। तर इथे आपली थंडगार कोशिंबीर तयार आहे। हे आपण आता सर्व करूया। तर आज मी तुम्हाला थंडगार मठ्ठा आणि कोशिंबीर कशी बनवायची याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। या पद्धतीने तुम्ही देखील मठ्ठा आणि कोशिंबीर नक्की करून पहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।